हॅलो फ्रेंड्स, आज मी बनवणार आहे कुनाफा चॉकलेट। हे कुनाफा चॉकलेट दुबईमधलं खूप फेमस चॉकलेट आहे। सध्या यावरती खूप सारे रील्स आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत। तर आज मी ते बनवून बघणार आहे। यामध्ये एक स्पेसिफिक स्टफिंग जाते, तर त्या स्टफिंगसाठी काय काय लागतं ते आपण आता बघूया। पहिल्यांदा मी आता इथे बटर गरम करून घेते। बटर गरम झालं की त्यामध्ये आपण आता शेवया टाकणार आहोत। इथे मी रेड कलरच्या बारीक शेवया यूज केल्या आहे। तुमच्याकडे जर व्हाईट असतील तर तुम्ही व्हाईट कलरच्या शेवया पण यूज करू शकता, फक्त जास्त जाड शेवया यूज करू नका। व्यवस्थित भाजून घ्यायच्या आहे त्या शेवया। या शेवयांमुळे एक क्रंचीनेस येतो त्या चॉकलेटमध्ये। आता या शेवया भाजून झाल्या आहे। अजून एक मेन इन्ग्रेडियंट म्हणजे पिस्ता। मी इथे आता पिस्ता आणि व्हाईट चॉकलेट हे ग्राइंड करून घेणार आहे आणि त्याची एक फाईन पेस्ट बनवणार आहे। ही अशी पेस्ट बनवून घेतली आहे। त्यानंतर शेवया गार झाल्यानंतर त्यामध्ये बनवलेली पेस्ट घालणार आहे आणि ती व्यवस्थित एकजीव करून घेणार आहे। ही आता व्यवस्थित एकजीव करून झाली आहे। तर आपण आता चॉकलेटचा पहिला लेयर तयार करायला घेऊ। चॉकलेटचा मी पहिला लेयर इथे तयार केला आहे आणि तो मी 15 मिनिटासाठी फ्रीजमध्ये ठेवला। हे 15 मिनिटासाठी फ्रीजमध्ये ठेवला होता। त्यानंतर हा सेट झाला आहे। त्यानंतर जे आपण स्टफिंग बनवलं आहे ते स्टफिंगचा लेयर इथे आपण लावणार आहोत। तो लेयर व्यवस्थित लावून घ्यायचा आहे आणि त्यावरून अजून एक चॉकलेटचा लेयर लावायचा आहे। तर मी इथे डेअरी मिल्क चॉकलेट यूज केला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलेही चॉकलेट इथे यूज करू शकता। व्यवस्थित सेट करून घेतला आहे मी ते चॉकलेट। त्यानंतर मी हे 1 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवणार आहे सेट होण्यासाठी। हे बघा, 1 तासानंतर हे व्यवस्थित सेट झालं आहे आणि आता मी ते कसं बनलं आहे ते बघणार आहे। तर मी त्याचा तो सिल्वर पेपर काढून घेत आहे। उन्हाळा असल्यामुळे लगेच मेल्ट व्हायला सुरुवात झाली आहे। माझ्याकडनं थोडंसं थिक झालेलं आहे चॉकलेट। थोडीशी स्टफिंग जाड झालेली आहे, त्यामुळे ते कट करायला थोडासा प्रॉब्लेम येतो। तर हे बघा, हे असं बनवून तयार होतं आणि खायला खूप छान लागतं। ही जी स्टफिंग आहे ना, ती जेव्हा आपण खातो तेव्हा एकदम अशी क्रंची लागते। तर तुम्ही पण करून बघा, छान बनतं आणि जी स्टफिंग टाकली त्यामुळे त्याचा एक स्वीटनेस कमी होतो चॉकलेटमधला। तर कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट आणि लाईक करून सांगा। थँक्यू।